सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण पाहतोय सुधीर भाऊ की ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झालेली आहे. जयंत पाटील ज्या पद्धतीनं स्तुती करतायत भाजपच्या मंत्र्यांची, यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पण बावनकुळे यांची स्तुती केलेली आहे. त्यामुळे बरीच चर्चा झडते की यांची एका मोठ्या भाजपच्या नेत्यासोबत भेट झाली पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि आता काहीतरी पडद्यामागे घडतंय. नाही, मला वाटतं की या विषयावर प्रश्न आम्हाला विचारण्याच्या ऐवजी सन्माननीय जयंत पाटलांनाच विचारा. कारण असा प्रश्न काल मुख्यमंत्री महोदयांना विचारण्यात आला. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एनडीएमध्ये सध्या तरी असा काही विचार नाही, भविष्यात झालं तेव्हा योग्य निर्णय केला जाईल. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, जर अशी चर्चा असेल ना तर नक्कीच आत्ता काहीच होत नाही आहे. तुम्ही काय करा, तर्काच्या आधारावर एकदा अभ्यास करा. कदाचित PhD होणार नाही तुम्ही, पण तुम्हाला अभ्यासाअंती एक लक्षात येईल की जेव्हा तुम्ही बातम्या सांगवता तेव्हा 90% त्या घटना होत नाही, आणि तुम्ही बातम्या सांगवत नाही तेव्हा त्या घटना होतात. तर जेव्हा बातम्या नसतील ना तेव्हा होण्याची शक्यता असू शकते. म्हणजे काही होऊ शकतं असं म्हणावं महाराष्ट्रात येत्या 1-2 महिन्यामध्ये. तुम्ही रोजच पाहताय आणि तुम्ही पुन्हा तसाच बाग सुगप प्रश्न विचारताय. रोज काही ना काही घटना घडताय. तुम्ही कधी विचार केला होता का की आपचे राज्यसभेचे खासदार पक्षात येतील? तुम्ही विचार केला होता का तृणमूल काँग्रेसचे खासदार पक्षात येतील? तुम्ही कधी विचार केला होता का उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे खासदार पक्षात येईल? तर आता राजकारणामध्ये एक गोष्ट नक्की झाली की देशासाठी राष्ट्रासाठी समर्पित होऊन अनेक लोक भारतीय जनता पार्टीचा किंवा NDAचा झेंडा हाती घेत आहे. पण संजय राऊत म्हणतात की यांना धमकवलं जातं, ईडीची धमकी दाखवली जाते, पैसे दिले जातात आणि यांना आपल्याकडे खेचलं जातं, पक्ष फोडले जातात. लोकशाहीसाठी हे घातक आहे. नाही, मला सांगा, माननीय मोदीजींची CBI चौकशी 9 तास झाली. माननीय अमित भाई यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं म्हणून ते फुटलेत का? मग तुमचे लोक एवढे कमजोर असतील तर मग तुमच्या विचारामध्ये काहीतरी गडबड दिसत आहे. असे कसे कमजोर होईल? जय भवानी जय शिवाजी तुम्हाला तर पराक्रम शिकवतो. जय भवानी जय शिवाजी हा मंत्र नाही, हे हजारो चमनप्राशनी जेवढी शक्ती येत नाही त्यापेक्षा ऊर्जा देणारी गोष्ट आहे. मग तुम्ही असं आपल्याच लोकांबद्दल म्हणता आणि तुमची चौकशी झाली म्हणून काय तुम्ही फुटलेत का? सन्माननीय आदरणीय राहुल गांधींची चौकशी झाली म्हणून राहुल गांधींनी पक्ष सोडला का? मला असं वाटतं की तुमची वागणूक बदलत नाही आहे. धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे असं होत आहे. नक्कीच सुधीर भाऊ, आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी लाईट जाते, मंत्रालयात पण लाईट गेले, तिथलं कामकाज काही वेळ थांबलं होतं. कसं पाहता याकडे? नाही, काय पाहायचं, दुरुस्ती केली पाहिजे. मी कधीतरी हे वाचलं होतं की लंडनमध्ये 35 वर्ष लाईट गेली नाही. तर त्यांना तर इंग्रजांना आम्ही हाकलून दिलं, पण कमीत कमी लाईटला तर मधामधात हाकलू नका ना. तुम्ही व्यवस्था केल्या पाहिजे. मला नेहमी ॲमेझॉनच्या याचं कौतुक वाटते की ते कधीच बंद होताना दिसत नाही. कधीतरी काही सेकंदासाठी, काही 1-2 मिनिटासाठी बंद होते बस. तर तुम्ही सुद्धा मंत्रालयात, विधान भवनात अशा व्यवस्था केल्या पाहिजे. नक्कीच सुधीर भाऊ, एक व्हिडिओ व्हायरल होतोय शिवसेनेच्या नगरसेवकाचा, ज्याने रुग्णाच्या सोबत मिळून त्या ठिकाणी डॉक्टर नर्सला मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे आणि कार्यकर्त्यांनी पण मारहाण केलेली आहे. कारवाईची मागणी होते, गुन्हा पण दाखल झालेला आहे. नाही, मारहाणीचं समर्थन कोणत्याही पक्षाचा असला तरी होऊ शकत नाही. कारण शेवटी आपलं कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार आमचं संविधान कोणालाही देत नाही. उद्या मी असलो, मलाही राग येतो, पण राग येतो तर मी तो शब्दांनी व्यक्त करतो. मी ही विधानसभेत सांगितलं की काही ठिकाणी अधिकारी एवढे म्हणजे बकासूर सुद्धा कधीतरी म्हणेल की मग हे नको आहे, पण काही अधिकारी असे आहे की आने दो, फाईल काढतच नाही. मी स्वतः, तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशा अधिकाऱ्यांना 100 पत्र पाठवतो. स्मरणपत्र 1, स्मरणपत्र 2, कारण यांना काम करण्याची इच्छाच संपली आहे. याच्यावर काही रिसर्च करून पण सर्व बाबतीत त्यांचा दोष असतो का? नाही. अनेक चांगले अधिकारी आहे, उत्तम अधिकारी आहे. आता समजा त्या दवाखान्यामध्ये सुधारणा होण्यासाठी निधीच उपलब्ध केला नाही, तर एकदा ती तपासलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण संसदीय आयुध याचा उपयोग केला पाहिजे. आपण मारहाण करून, तो जो कोणी डॉक्टर असेल किंवा नर्स असेल त्यांना मारहाण करून काही फार आपल्याला प्राप्त होऊ शकेल का? जर गंगोत्रीच अशुद्ध असेल तर गंगासागर फक्त शुद्ध करून फायदा होणार नाही. सुधीर भाऊ, तुम्ही म्हणता तुम्ही 100 पत्र पाठवता, मग मर्जीतल्याच नेत्यांची कामं करायची असा कुठेतरी कल आहे का या सगळ्या अधिकाऱ्यांचा? नाही, मर्जीत का नाही,
आता मी असे अनेक अधिकारी सांगू शकतो की ज्यांना सॅल्यूट केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जेव्हाही द्वंद्व होतं तेव्हा रामरूपी मन जिंकतं. आता आपण पोलीस महासंचालक सदानंद दातेजींना बघा, म्हणजे सॅल्यूटच केलं पाहिजे. या कलियुगातही ते सत्ययुगासारखे वागतात. आमचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेजी घ्या, आमच्या नियोजन विभागाच्या शैलजा मॅडम घ्या, GADच्या व्ही राधा मॅडम घ्या. मी एक लांब यादी सांगू शकतो. चांगले अधिकारी नक्कीच आहे, पण या चांगल्या अधिकाऱ्यांच्या सुस्वभावावर वाईट जास्त हवी होतं ना. पांढरा शर्ट पूर्ण असेल आणि एक छोटा डाग असेल तो डाग उठून दिसतो, तसे हे अधिकारी उठून दिसतात या व्यवस्थेमध्ये. आणि म्हणून समजा उद्या पांढऱ्या शर्टावर डाग असेल तर आपण काय म्हणतो, अरे नको आज नको घालून जाऊ शर्ट. तशी अवस्था आज साधारणतः प्रशासनाची आहे. पण याचा अर्थ चांगले अधिकारी मंत्रालयात नाहीच असं म्हणणं हे चूक होईल. एक शेवटचा प्रश्न आहे. डान्स बार विरोधी सुधारक कायदा विधानसभेमध्ये मंजूर झालेला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचं पाऊल आहे? नाही, आता 2005 30 मार्च त्याचा मीही साक्षीदार आहे. आणि तुम्हालाही माहीत असेल की डॅन्स बार बंद करताना जी भावना व्यक्त केली गेली होती, तेव्हा एका डॅन्स बारवर पैसे उधळण्यासाठी एका मुलाने आपल्या आईचं खून केला होता. मंत्रालयामध्ये एका मोठ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पोराला डॅन्स बारमध्ये जाण्यासाठी लागणारे पैसे पुरत नाही म्हणून भ्रष्टाचार करून अतिशय राज्याचं नुकसान केलं होतं. आणि स्वर्गीय आबा पाटील RR पाटील यांनी ती उदाहरणंही दिली होती. मी त्यांच्या या चांगल्या गुणाचा मी समर्थक होतो. जरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, तर एक संस्कार, या देशाच्या अस्मिता, आस्था, या देशाची परंपरा याबद्दल फार प्रामाणिकपणे त्यांचा आग्रह असायचा. डान्स बार बंद करणे म्हणजे काही लोक असं म्हणतात की तिथं काम करणाऱ्या महिलांवर अत्याचार, अन्याय होतोय. खरं तर प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की तरुण जी पिढी आहे तिथं जाऊन जी पैसे उधळण्यासाठी जे काम करते, कधी हातात पिस्तूल घेते, कारण मग इच्छा या न संपणाऱ्या आहे. आपल्याला या नव्या पिढीने अशी कृती करू नये म्हणून या संदर्भात आम्हाला काम करायचं आहे. उद्या जर कोणी असं म्हणतं का की ड्रग्ज विकणाऱ्याचे कुटुंब ड्रग्ज विकणाऱ्याला पकडलं म्हणून त्याच्या कुटुंबावर आघात होतो, त्यांचं जगणं कठीण होतं म्हणून ड्रग्ज विकू द्या, असं होत नाही. आणि म्हणून या दृष्टीने मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की कालचा कायदा अजून एक प्रयत्न आहे. या अगोदर आपण कायदा करतो, सुप्रीम कोर्टात जातो, सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काहीतरी उणिवा काढते, त्रुट्या काढते आणि सांगते की डॅन्स करू द्या. डान्स याचा अर्थ भारतीय भरतनाट्यम करायला कोणाचा विरोध नाही, भारतीय नृत्याचे विविध प्रकार आहेत ते करण्यामध्ये कोणाचाच विरोध नाही. अश्लील दृश्य, अश्लील हावभाव ज्यामुळे त्या तरुणाची मानसिकता ही व्यसनाधीनतेची होईल, एवढ्या पुरतं ते मर्यादित आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मांडलेली आहे. आणि जर राज्यामध्ये चर्चा होत असेल तर पक्षप्रवेश होत नाही, आणि चर्चा नसेल तर मात्र पक्षप्रवेश होतात, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नेमकं काय घडणार आहे फार महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.